नमस्कार. आज आपण चेर्नोबिलच्या त्या अणु अपघाताचं विश्लेषण करणार आहोत. ही केवळ एका यंत्राची किंवा काही लोकांच्या चुकीची गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट आहे एका संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची. सगळ्यांची सुरुवात झाली त्या एका क्षणापासून. 26 एप्रिल 1986 रात्रीचे 1:23:40 झाले होते. AZ5 म्हणजेच आपत्कालीन शटडाऊन बटण दाबण्यात आलं. गंमत म्हणजे हे बटण आपत्ती टाळण्यासाठी नव्हतं, तर तेच एका महाभयंकर विनाशाचं कारण ठरलं. हे शब्द आहेत त्या रात्री तिथे हजर असलेल्या एका इंजिनियरचे. हे ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का? या शब्दांतून त्या क्षणाची भीषणता आणि असहाय्यता स्पष्ट दिसते, कारण तोपर्यंत सगळ्यांचा समज होता की अणुभट्ट्या अशा प्रकारे फुटूच शकत नाहीत. या सगळ्याच्या मुळाशी होती एक अणुभट्टी, RBMK अणुभट्टी. सोव्हिएत संघाच्या महत्वाकांक्षीचं हे एक प्रतीक होतं, स्वस्तात मस्त आणि भरपूर शक्तिशाली. पण ह्याच रचनेत एक अशी मोठी लपलेली त्रुटी होती जी पुढे जाऊन जीवघेणी ठरणार होती. ही त्रुटी होती पॉझिटिव्ह व्हॉइड कोएफिशियंट. आता हा शब्द जरा जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विचार करा की तुमची गाडी गरम झाल्यावर वेग कमी करण्याऐवजी अजून जोरात धावायला लागली तर? जेवढी जास्त उष्णता तेवढा जास्त वेग. या अणुभट्टीचंही तसंच होतं. आतमध्ये वाफ जेवढी वाढेल तेवढी तिची शक्ती नियंत्रणाबाहेर वाढत होती. हे एक असं जीवघेणं रहस्य होतं जे त्या अणुभट्टीच्या पोटात लपलं होतं. आणि याच सदोष रचनेमुळे अणुभट्टी बंद करण्याची प्रक्रियाच तिच्या स्फोटाचं कारण बनली. म्हणजे जी यंत्रणा अणुभट्टीला वाचवण्यासाठी होती तीच काही विशिष्ट परिस्थितीत अणुभट्टीची शक्ती क्षणार्धात अनेक पटींनी वाढवत होती. याचाच अर्थ शटडाऊन बटण दाबणं हे स्फोटाला आमंत्रण देण्यासारखंच होतं. आता येऊया त्या रात्रीकडे. अपघाताच्या रात्री नक्की काय घडत होतं? तर एक सुरक्षा चाचणी करायची होती. ही चाचणी आधीच पुढे ढकलली गेली होती आणि ती कशीबशी पूर्ण करण्याचा सगळ्यांवर प्रचंड दबाव होता. आणि सगळ्यात वाईट म्हणजे ही चाचणी का आणि कशी करायची याबद्दल कोणालाच नीटशी कल्पना नव्हती. ही केवळ एक चूक नव्हती. ही एकापाठोपाठ एक झालेल्या चुकांची आणि नियमांच्या उल्लंघनाची एक साखळी होती. प्रत्येक चुकीचा निर्णय अणुभट्टीला स्फोटाच्या आणखी जवळ घेऊन जात होता. आणि हे सगळं व्यवस्थापनाच्या दबावाखाली घडत होतं. हे संभाषण हे सगळं काही सांगून जातं. अनातोली दॅटलोवसारख्या व्यवस्थापकांनी जी निष्काळजी आणि बेजबाबदार संस्कृती तयार केली होती हा त्याचाच पुरावा आहे. त्यांच्यासाठी सुरक्षेपेक्षा उत्पादन जास्त महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी ते ऑपरेटर्सना अक्षरशः नियम मोडायला भाग पाडत होते. आणि मग तो क्षण आला. अणुभट्टीची शक्ती अनियंत्रितपणे वाढत होती. हे पाहून ऑपरेटर्सनी तोच विनाशकारी निर्णय घेतला. त्यांनी AZ5 हे बटण दाबून टाकलं. स्फोटाच्या काही वेळ आधी अणुभट्टीची शक्ती इतकी खाली आली होती, फक्त 30 मेगावॅट. ती इतकी अस्थिर झाली होती की ऑपरेटर्स तिला नियंत्रणात आणण्यासाठी धडपडत होते. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. आणि बटन दाबल्यानंतर काय झालं? काही क्षणातच शक्ती 30 मेगावॅटवरून थेट 30,000 मेगावॅटवर पोहोचली. हा आकडाच त्या स्फोटाची प्रचंड अनियंत्रित ताकद दाखवतो. ही अणुभट्टीच्या ठरवलेल्या मर्यादेपेक्षा तब्बल 10 पट जास्त होती. पहिला स्फोट झाला वाफेचा. या स्फोटानं अणुभट्टीचं हजारो टन वजनाचं झाकण अक्षरशः हवेत उडवून लावलं. आणि त्यानंतर काही क्षणातच हायड्रोजनचा दुसरा त्याहूनही शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटानं अणुभट्टीच्या आतला जळता किरणोत्सर्गी कचरा थेट वातावरणात फेकला. स्फोट झाला, पण खरी शोकांतिका तर आता सुरू होणार होती. आता आपण बघूया की अपघातानंतर काय घडलं. ते शूर अग्निशमन कर्मचारी ज्यांना धोक्याची कल्पनाही नव्हती आणि सोव्हिएत सरकारने सत्य लपवण्याचा केलेला तो केविलवाणा प्रयत्न. एकीकडे सोव्हिएट सरकार जगाला सांगत होतं की काही नाही, एक छोटासा अपघात झालाय. पण दुसरीकडे हजारो किलोमीटर दूर किरणोत्सर्ग स्वतःचं अस्तित्व ओरडून सांगत होता. कारण किरणोत्सर्ग देशांच्या सीमा मानत नाही. स्वीडनमध्ये वाजलेल्या अलार्मने सोव्हिएट सरकारचं खोटं जगासमोर आणलं. वासिली इग्नाटेन्कोसारख्या अग्निशमन जवानांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना तीव्र किरणोत्सर्गाचा सामना करावा लागला. हा किरणोत्सर्ग माणसाच्या शरीराचं काय करतो हे शब्दात सांगणंही कठीण आहे. तो शरीराला आतून अक्षरशः जाळून टाकतो. त्वचा वितळू लागते, रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे संपते. हा एक अत्यंत वेदनादायक आणि अमानुष मृत्यू होता. या अपघाताची किंमत असंख्य निष्पाप लोकांना चुकवावी लागली. प्रिपियट शहरातली उद्ध्वस्त झालेली कुटुंब आणि ते हजारो लिक्विडेटर्स ज्यांनी हा अपघात आटोक्यात आणण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली.
ही घोषणा प्रिप्याचच्या 50,000 रहिवाशांसाठी होती. त्यांना सांगण्यात आलं की ही फक्त तात्पुरती व्यवस्था आहे, काही दिवसात तुम्ही परत याल. अनेकांनी आपली घरं, आपलं सामान, मुलांची खेळणी सगळं तसंच सोडून गेलं. पण ते घर, ते शहर, ते आयुष्य, ते कायमचं सोडून चालले होते आणि त्यांना याची कल्पनाही नव्हती. अणुभट्टीच्या छतावरचा किरणोत्सर्गी कचरा इतका धोकादायक होता की तो साफ करायला पाठवलेले रोबोटसुद्धा काही मिनिटात निकामी झाले. तेव्हा हे काम माणसांना देण्यात आलं, ज्यांना लिक्विडेटर्स म्हटलं गेलं. फक्त 90 सेकंदांसाठी ते धावत जाऊन तो कचरा फेकायचे आणि परत यायचे. या त्यागाची किंमत अनेकांनी आयुष्यभर चुकवली. मग या सगळ्याला जबाबदार कोण? फक्त काही माणसं, की यामागे आणखी काही मोठी प्रणालीगत कारणं होती? चला, या तपासाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. हे बघा, ही एका व्यक्तीची किंवा एका उपकरणाची चूक नव्हती. हे एक दुष्टचक्र होतं. रचनेतल्या त्रुटी होत्या, मानवी चुका होत्या, बेजबाबदार व्यवस्थापन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुका लपवण्याची संस्कृती होती. एक चूक दुसऱ्या चुकीला जन्म देत होती आणि त्याचा परिणाम म्हणजे चेर्नोबिल. आणि मुख्य तपासनीस व्हॅलेरी लेगासॉव्ह यांनी अगदी अचूक शब्दात हे मांडले. हा अपघात एका अशा सदोष प्रणालीचा अटळ परिणाम होता जिथे सत्याला शिक्षा मिळायची आणि जबाबदारीला टाळलं जायचं. चेर्नोबिलचा धडा फक्त अणुऊर्जेपुरता मर्यादित नाही, तो आपल्याला एक मोठा प्रश्न विचारतो. जेव्हा एखादी व्यवस्थाच धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी बनवली जाते, तेव्हा त्याची अंतिम किंमत किती मोठी आणि भयानक असू शकते